पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखलेंचा निर्णय, नैतिकतेच्या आधारावर व्यवहारातून माघार, झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले. व्यवहार रद्द झाला तर गोखलेंना पैसा परत मिळण्याची शक्यता, मात्र धर्मादाय आयुक्तांनी पैशाला दिली स्थगिती. सत्ता अन्याय करत असल्यास सत्तेला आव्हान देणार, झी24 तासवर रवींद्र धंगेकरांचा इशारा. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढा देण्याबाबत सूचक वक्तव्य. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मराठा आंदोलक रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. डॉक्टर महिलेला न्याय मिळाला नाही तर फटके खाल, रमेश पाटलांची रणजित निंबाळकरांना धमकी. दोघांमधील संवादाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता. जैन मुनींना उपोषणासाठी परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती. आता 3 नोव्हेंबरपासून जैन मुनींचं आमरण उपोषण सुरू होणार असल्याची माहिती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा. मतदार यादी घोळाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर आदित्य ठाकरे प्रेझेंटेशनद्वारे मतचोरीबाबत बॉम्ब फोडणार असल्याची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचं करणार भूमिपूजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपचे नेते राहणार उपस्थित. सोलापुरातल्या माजी आमदाराच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. 29 ऑक्टोबरला राजन पाटील, यशवंत माने, रणजित शिंदेंचा पक्षप्रवेश होणार. दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश होणार, सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन आज नागपूरच्या दिशेने रवाना होणार. मोर्चाआधी मुख्यमंत्र्यांकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण. गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाची पूर्ण मुभा. उपनिबंधक कार्यालयाची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर. जुने परिपत्रक मागे घेण्याचे सरकारला आदेश. देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या, 20,000 शिक्षक घेतायत फुकटचा पगार. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतून माहिती समोर.